नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहताय स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, 23 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी. त्यालाच आपण देव उठणे एकादशी असेही म्हणतो. तर या दिवसापासून लग्नासारखे सर्व शुभ कार्य सुरू होतात आणि या दिवशी चातुर्मासही संपतो आणि भगवान विष्णूंसह सर्व देव जागृत होतात. तर देव उठणे एकादशीला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. तर या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो. तर यावर्षी देव उठणे एकादशी 23 नोव्हेंबरला साजरी होणार असून दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह होणार आहे. तर देव उठणे एकादशी ही एक अवर्णनीय शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवसापासून लग्न कार्य, बारसं यासह सर्व शुभ कार्य सुरू होतात. धार्मिक मान्यतेनुसार कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू आणि सर्व देव 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि आपापली कर्तव्ये स्वीकारतात. तर सर्व शुभ कार्य देव उठल्यानंतरच होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या कार्तिकी एकादशीला आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणकोणते उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर प्रबोधिनी एकादशीचा शुभ मुहूर्त काय हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर कार्तिकी महिन्यातील शुक्ल पक्षातील जो 11वा दिवस असतो त्यालाच कार्तिकी एकादशी म्हटले जाते. तर जशी आषाढी एकादशी असते तशीच कार्तिकी एकादशी ही खूप महत्त्वाची असते. तर आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे निद्रे अवस्थेत जातात व कार्तिकी एकादशीला ते जागे होतात. तर हा जो 4 महिन्याचा काळ असतो तर त्याला चातुर्मास म्हटलं. तर 23 नोव्हेंबरला या चातुर्मासाची सांगता आहे. तर या 2 एकादशीला खूप महत्त्व असतं. तर अवश्य सर्वांनी या 2 एकादशी धराव्या, याचा उपवास करावा. तर या 2 एकादशी धरल्या तरीही संपूर्ण वर्षभरामध्ये जितक्या एकादशी येतात तर त्या सर्व एकादशीचं पुण्य तुम्हाला मिळतं. तर एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचा अवतार असलेल्या कोणत्याही एका रूपाची तुम्ही पूजा करू शकता. तर या दिवशी फक्त उपासना केली किंवा सेवा केली तरीही तुम्हाला त्याचं अनंत कोटीने फळ मिळतं. तर तुम्हाला इतर कोणतंही व्रत करायला जमत नसेल तर या 2 एकादशीचं व्रत अवश्य करा. तर त्याचं फळ तुम्हाला हे अनंत कोटीने मिळतं. तर हे व्रत करताना शरीर साथ देत असेल तरच हे व्रत करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी श्री विष्णूंच्या कोणत्याही अवताराची सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला अनंत कोटीने मिळते. त्यामुळेच या दिवशी कोणते उपाय करायचे तर बघा, उपवास धरावा असं नाही, तर सेवा केली तरीही त्याचं फळ तुम्हाला अनंत कोटीनेच मिळतं. तर सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आपल्याला या दिवशी काय सेवा करायची आहे तर या दिवशी भगवान विष्णू हे त्यांच्या शेष निद्रेतून जागे होतात. तर सेवा करू तर तुम्ही या दिवशी पांडुरंगांची किंवा बाळकृष्णांची किंवा विष्णूंच्या कोणत्याही रूपाची तुम्ही सेवा करू शकता. तर ज्यांना संतान प्राप्ती नाही व त्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी या दिवशी अवश्य हे व्रत करावं. नवरा बायको दोघांनीही हे व्रत करावं. तर या दिवशी बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, अभिषेक करायचा आहे. तर यावेळी अभिषेक करताना तुम्हाला एक वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा स्त्री सूक्त म्हणायचं आहे. तर हे बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला म्हणायचं आहे व ते जे तीर्थ आहे म्हणजे जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते तुम्ही तीर्थ म्हणून दोघंही नवरा बायकोंनी प्यायचं आहे. तसेच ज्यांना संतान प्राप्ती आहे तरीही त्यांनीही हा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची ज्याची तुम्ही पूजा करणार असाल तर त्यांना तुम्हाला तुळशीपत्रही अर्पण करायचं आहे. तर ज्यावेळी समुद्र मंथन झालं होतं तर त्यावेळेस हे अमृत पडलं होतं आणि त्यापासूनच तुळशीची निर्मितीही झाली होती. तर त्यामुळे तुम्हाला तुळशीपत्र ही या दिवशी भगवान विष्णूंच्या ज्या रूपाची तुम्ही पूजा करणार आहात तर त्याला तुम्हाला हे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर हे तुळशीपत्र तुम्हाला आदल्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. तर या दिवशी चुकूनही तुळस तोडायची नाही. तर ज्यांना तुळस लावायची असेल तर त्यांनी या दिवशी अवश्य तुळस लावावी, कारण या दिवशी लावलेली तुळस ही शुभ मानली जाते. त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामावलीचेही पठण करायचे आहे आणि जर विष्णू सहस्रनामावलीचे पठण करायला जमत नसेल तर विष्णू गायत्री मंत्राचंही तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामही पठण करायचं आहे.
तर या दिवशी विष्णू सहस्रनाम व विष्णू सहस्रनामावलीचे पठण अवश्य करा, कारण खूप चांगलं मानलं जातं, शुभ मानलं जातं. आणि त्याचप्रकारे याचे पठण जर तुम्ही या दिवशी केले तर तुम्हाला त्याचे फळं ही अनंत कोटीनेच मिळते. त्यामुळे अवश्य सर्वांनी या सेवा करा. त्याचबरोबर तुम्हाला जर पठण करायला जमलं नाही तर ऐकलं तरीही चालेल, पण शक्यतोवर याचं पठणच तुम्ही करा. तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर या दिवशी व्यंकटेश स्तोत्रमचंही तुम्ही पठण करू शकता. तसेच ज्यांना दिवसभरामध्ये सेवा करायला जमलं नाही तर त्यांनी रात्री 12 वाजता 11 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठण केलं तरीही चालेल. त्याचबरोबर हे रात्री 12ला केले तर त्याचे चांगले फळ तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर रात्री 12 वाजताही तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करू शकता. तर जास्तीत जास्त सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही सेवा करायची आहे, किंवा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजाही तुम्ही करू शकतात. जितक्या तुम्ही सेवा कराल तितकेच तुम्हाला अनंत कोटीने तुम्हाला फळ मिळणार आहे. तर अवश्य सर्वांनी विष्णू सहस्रनामावलीचेही पठण करायचे आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही 1000 विष्णू सहस्रनामावलीमध्ये तुम्ही 1000 विष्णूंचे नावं जे घेणार आहात तर तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही प्रत्येक विष्णूंच्या प्रत्येक नावाला तुम्ही एक तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा विष्णूंना. तर तुम्हाला जर जमत असेल तर अवश्य तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर या एकादशीचा मुहूर्त काय आहे तर 22 नोव्हेंबरला रात्री 11:03 हा मुहूर्त सुरू होणार असून 23 नोव्हेंबरला रात्री 9:01 हा मुहूर्त संपणार आहे. तर त्यामुळे तुम्ही 23 नोव्हेंबरलाच हे व्रत करायचं आहे. आणि गुरुवारी 23 नोव्हेंबरला या दिवशी देव उठणे एकादशीचे व्रत हे केले जाणार आहे. तर 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 ते 8:13 या वेळेपर्यंत तुम्ही हे व्रत सोडणे शुभ राहील. तर अवश्य तुम्ही सर्वांनी या दिवशी व्रत करा. तुम्हाला शक्य असेल तर व्रत करा आणि जितक्या होतील तितक्या सेवा करा, कारण सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर अवश्य सर्वांनी या सेवा आणि व्रत करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.